आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। भावासाठी पत्रकाराची झुंज अपयशी ठरली। 2.5 वर्षापूर्वी यकृत प्रत्यारोपण केलेल्या लहान भावाचा मृत्यू। गरीब परिस्थिती असताना कष्टातून पत्रकार काशीनाथ सुळकुडे यांनी यकृत प्रत्यारोपण करून बरे केलेल्या त्यांचा भाऊ चिकोडी तालुक्यातील करोशी येथील बाजीराव सुळकुडे या तरुणाचा आज मृत्यू झाला। त्यामुळे मागील 3.5 वर्षापासून आपल्या भावाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पत्रकार असलेल्या मोठ्या भावाचे प्रयत्न विफल ठरले आहेत। या घटनेने चिकोडी करोशीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। जमीन व संपत्तीसाठी भावाभावामध्ये वाद होत असतात। जमीन संपत्ती असलेले श्रीमंत लोक घरातील लोकांवर उपचारासाठी खर्च करत नसतात, पण घरची परिस्थिती हालाकीची असताना सुद्धा आपल्या भावाला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केलेल्या पत्रकार काशीनाथ सुळकुडे यांचे प्रयत्न विफल ठरले। पण आपल्या जीवनाचा विचार न करता लहान भावाचा जीव वाचून त्याचे कुटुंब चांगले राहावे यासाठी झटलेले काशीनाथ सुळकुडे हे मोठा भाऊ कसा असावा याचे उदाहरण आजच्या स्वार्थी युगात दुर्मिळ आहे। चिकोडी तालुक्यातील करोशी येथील बाजीराव सुळकुडे या तरुणाला यकृत विकाराचा त्रास जाणू लागला। पान शॉप चालवणारे व गरीब परिस्थिती असल्याने उपचार घेणं शक्य नव्हतं। घरी आई, पत्नी, 2 मुले असं कुटुंब होतं। डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपण करण्यास सांगितल्याने कुटुंब हादरलं। यावेळी बाजीराव यांचे मोठे भाऊ पत्रकार काशीनाथ सुळकुडे यांनी गरीब परिस्थिती, शेती, संपत्ती, पैसे बचत नसताना कष्टातून 2023 साली यकृत प्रत्यारोपण करून भावाचा जीव वाचवला होता। त्यावेळी त्यांना अनेक लोकप्रतिनिधी व दानी लोकांनी सढळ हाताने मदत केली। तसेच कर्ज घेऊन सुमारे 35 लाख रुपये इतका खर्च करून भावाला बरे केले। बाजीराव बरे होऊन सामान्य जीवन जगत होते, व्यवसाय करून घर चालवत होते। मागील डिसेंबरमध्ये पुन्हा 2.5 वर्षानंतर बाजीराव यांची तब्येत बिघडली। पत्रकार काशीनाथ सुळकुडे यांनी पुन्हा त्यांना बेळगावच्या खाजगी इस्पितळात दाखल करून उपचार दिले। 1 महिन्याहून अधिक काळ उपचार देऊन देखील त्यांची तब्येतीत सुधारणा झाली नव्हती। शेवटी डॉक्टरांनी पुन्हा लिव्हर प्रत्यारोपण करावं लागेल असं सांगितलं। यामुळे या कुटुंबाला मोठा धक्का बसला। पण न घाबरता पत्रकार काशीनाथ यांनी भावाला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले। दुसरीकडे पैशाची समस्या असताना सुद्धा मोठ्या शहरामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने आज पहाटे बाजीराव यांचा मृत्यू झाला। इतके प्रयत्न करून देखील बाजीराव यांचा मृत्यू झाला आहे। त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुले व एक मोठा भाऊ असा परिवार आहे। या घटनेमुळे चिकोडी व करोशी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।